बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया बातमीपत्र विस्ताराने. बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी धर्मवीर प्रतिष्ठान आक्रमक झाल्याचे हिंगोली येथे आपल्याला पाहायला मिळाले आहे. हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर निवेदन सादर करून बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी लढा त्यांनी उभारला आहे. हिंगोली जिल्ह्यातील बांधकाम कामगारांना त्यांच्या हक्काच्या योजना मिळाव्यात व बांधकाम कामगार कल्याण मंडळातील भ्रष्टाचार थांबावा यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आक्रमक भूमिका घेतली. संस्थेचे जिल्हा प्रमुख पिंटूदादा गोरे, महिला जिल्हाध्यक्ष वर्षाताई खंदारे, तालुका अध्यक्ष आप्पासाहेब आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बांधकामगार कल्याण मंडळ कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला आणि तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली. बांधकाम कामगारांकडून तक्रारी प्राप्त झाल्याच्या नंतर शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांकडून आर्थिक लाच मागितली जात असल्याची प्रतिक्रिया वर्षा विलास खंदारे यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. बांधकामगार कल्याण मंडळातील भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करावी, या योजनेमध्ये दलालांचा हस्तक्षेप थांबावा, तसेच तक्रारीसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक सुरू करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. जर संबंधित विभागाने या मागण्यांची पूर्तता केली नाही तर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ठाम इशारा पिंटूदादा गोरे यांनी दिला. बांधकाम कामगारांच्या हक्कासाठी प्रतिष्ठान लढा देत राहील आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर पावले उचलत राहील असा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पाहूया जिल्हाध्यक्षा वर्षा विलास खंदारे आपल्या मनोगताच्या माध्यमातून केलेले भाष्य. धर्मवीर छत्रपती संभाजी शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने मी महिला जिल्हा अध्यक्ष वर्षा विलास खंदारे या ठिकाणी बांधकामगार ऑफिस आहे हिंगोली येथे आणि खेड्यापाड्यातून ह्या महिला आज 4 दिवस झाले चक्रा मारत आहेत. यांना पेट्या नाही मिळत आहे आणि भांडे पण मिळत नाही आहे आणि त्यांना त्यांच्या पावतीवर तारीख दिलेली आहे, त्या तारखेनुसार ते या ठिकाणी चक्रा मारत आहे. तर इथले अधिकारी म्हणत आहे काही तांत्रिक अडचण जर असली तर काही 2-3 खेड्यामध्ये काल परवा जाऊन पेट्या वाटल्या, त्यांच्याकडून 2-2 हजार रुपये घेऊन त्यांना पेट्या मिळत आहे. म्हणजे गोरगरीब पैसे देत नाही त्यांना पेट्या नाहीत का? हे कुठला आहे हा असा अन्याय? गोरगरीबावरच अन्याय होत आहे का? प्रशासनाला या अधिकाऱ्याला माझी नम्र विनंती आहे, जर त्यांनी या महिलांना 2 दिवसामध्ये पेट्या आणि भांडे जर नाही दिले तर आम्ही या ठिकाणी जे दलाल लोक पैसे खात आहेत त्यांच्या भेंड्या तोडल्याशिवाय राहणार नाही आणि या महिलांना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही इथे आंदोलन चालू करू आणि उपोषणाचा पण इशारा देत आहोत. धन्यवाद. सोबत चक्रा येत आहेत त्यांना आणि हे ऑफिसर जे साहेब आहेत यांनी इथे येऊन सुद्धा बघत नाही आणि म्हणत आहे तांत्रिक अडचण जर असेल तर मग काही दलाल लोक पैसे घेऊन त्यांना पेट्या कशा मिळत आहेत? जे कोणी दलाल लोक पैसे खात असतील त्यांच्या आणि फेंड्या तोडल्याशिवाय राहणार नाही. किती केसेस होत्या तेवढ्या होत्या आमच्यावर, पण आम्ही आता मागे हटणार नाही. आमच्या महिलांना पेट्या मिळाल्या पाहिजे, कारण की सत्यता इथं जर कोणी बघितलेली असेल त्यांनी येऊन बघा, कारण जे सत्यता आहे ते तुम्हाला हे पूर्ण दिसतं उदाहरण दिसत आहे. आम्हाला इथे न्याय मिळालाच पाहिजे, नाहीतर आम्हाला पुढं पाऊल उचलायची वेळ येऊ देऊ नये अशी साहेबांना मी विनंती करते. जय शिवराय, जय शंभूराजे. धर्मवीर प्रतिष्ठान, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील. आज हिंगोली येथून आम्हाला काही महिलेचा कॉल आला असता, पण तात्काळ आम्ही इथे आमच्या महिला जिल्हा अध्यक्ष वर्षाताई आलेल्या आहेत आणि स्वतः मला पण कॉल आला, मी स्वतः इथं आलो. काही दलाल लोक गावगाव परत नेऊन पेट्या द्यायलेत आणि जे अति गरीब लोक आहेत त्यांच्याकडून 1000 रुपये घडत नाहीत, ते लोक इथं लाईनला लागून बसतात. त्यांना हाड्या विम्या तारीख भेटत नाही, आज या उद्या या, हे कार्यवाहीची यायची भाषा आणि नेहमी यांचे तेच बोंब चालू आहे. त्यांनी लवकरात लवकर जे मेन अधिकारी हिंगोली जिल्ह्याचा जे मेन अधिकारी आहे त्यांनी हे तात्काळ हे बंद करण्यात यावं. नसता आम्ही धर्मवीर प्रतिष्ठानच्या वतीने आम्हाला जे काय हात उचलता येतील आम्ही ते करून दाखवू, एवढीच आमची आग्रहाची विनंती आहे. साहेब, आम्हाला हातामध्ये कोणती गोष्ट घेऊ देऊ नका. आम्ही प्रामाणिक पद्धतीने आम्ही काम करण्याचं आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही काम करत आहे. आम्हाला अन्यायाचा लढा आम्हाला घेऊ देऊ नका, जेणेकरून हा गरीब आज ही लेकरू बघा, या मुलीचं बघा, या मुलीला माय घेऊन आली, पाणी नाही.